सून स्वयंपाक करत असताना मुलाची टेस्ट आहे, घटक चाचणी किंवा परीक्षा आहे, त्याची सामाई असेल, मोठी असेल ना, तू दुसरीला आहे, कोमल लेकरू आहे, शाळेचा युनिफॉर्म आहे, त्याचे सॉक्स आहेत, त्याचा बूट आहे, त्याची पेन्सिल आहे, त्याचा पॅड आहे, त्याचं दप्तर आहे, त्याची पाण्याची बॉटल आहे, त्याचा जेवणाचा डब्बा आहे. त्या मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल तर आजीनं डबा भरायला पाहिजे. पण आई स्वयंपाक करत असताना ही तुळशी येडे घालू लागली. म्हणजे झाले तरी डबल घालू लागली. आणि मग लगेच हरिपाठ घेऊन बसली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. गाथ्यातला अभंग आहे. हा, पुन्हा एखादा म्हणायचा हरिपाठ म्हणला गाथ्यातला अभंग. माणसं काड्या करायला नंबर 1चे. हो, या या वकालत करायला लय जमती लोकांना. लगेच सुरू झाले. गेलं पोरग शाळेला, पेन्सिल घरी विसरली. आता ती लक्झरी न्यायला येत असती ते डबल याच्यासाठी कशी येईल. गेला पेपर कोराच. असं बऱ्याच वेळेस झालं. आणि पोरग ह्या रागानं म्हणा, आईच्या म्हणा, आजीच्या म्हणा, ह्या ताना तानानं ते चिडचिड झालं. आणि त्याच्या मेमरीतलं एक कार्ड आहे का, ते कार्ड ते डिलीट झालं. मग ते नुसतं दप्तर घेऊन बोंबलत शाळेत जात होतं, काहीच करत नव्हतं. घरचा डब्बा नेऊन तिथं खायचा, बस मजेशीर. म्हातारी म्हणली, महाराज नातवाचं भविष्य बघा बरं. म्हणलं काय झालं आजी. बघा ना महाराज, आमच्या इथं भांडे घासणार बाई येते, तिचा नातू काय हुशार आहे बाई, आणि आम्ही कशाची कमी पडू देत नाहीत महाराज. आणि पोरग गव्हाचं रान ठोचा वाण दिसत नाही महाराज. आमचा नगरात एक बंगला आहे महाराज, हे पोरग मोठं झाल्यावर तेच बंगला इकित. रडायला तर झेंडूबामची बाटली हातात. मी त्याच्या आईला विचारलं, कसं का महाराज, मालक ड्युटीला असते, हे 2 मुलं आहेत, यांचा डब्बा करणं, मालकाचा डब्बा करणं, कधी कधी मला त्याचं भरून देत असताना इतका वेळ मिळत नाही. कधी आत्याबाईनं कधीच त्याचा डब्बा भरला नाही, कधी पेन्सिल दिली नाही. म्हणलं बस झालं. त्या आजीला म्हणलं, आजी हे फक्त नापास झालंय, याला 22 वर्षाचं होऊ दे ना, तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. महाराज मी तुम्हाला उपाय विचारला. म्हणलं मग उपाय सांगितलाय मी तुला, हे तुझ्या अंगावर जिवंतपणे ट्रॅक्टर घालणार आहे. हा, तू याला शाळेत जायच्या टायमाला तुळशी येडे घालीत होती ना, हे त्याचा परिणाम आहे. जे संसारात नीट वागत नाही त्याला तुळस मोजित नाही, जे संसारात नीट वागत नाही त्याला हरिपाठ मोजित नाही, त्यांना गाथा मोजित नाही, त्यांना ज्ञानेश्वरी मोजित नाही. अहिकची धड नाही तयाचे परत प्रपुस शिकाये. जे इथं नीट वागत नाहीत ते वरी नेण्याच्या लायकीचे आहेत का. हे तर कुठेही डबा घेऊन बसते ना. वरी तर चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूचे उद्यान आहेत, कामधेनूचे खिल्लार आहेत. लायकी आहे का यांची तिथं जायची. म्हणून संसारात नीट वागणं गरजेचं. काय आई असेल हे सांगितलं नको ग. संसाराच्या तापे तापलो मी देवा. राजा भरत म्हणतात किती संसार करायचा ग, हा कधी संपत नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत, इथं सार देव आहे. काय सांगणार आहे मी वरे गेल्यावर. ठीक आहे म्हणे, निघाले. भरत राजा हे जात असताना फौज फाटा लवाजमा घेऊन गेले. एका दिव्य आश्रमावर भरत पोचले. महाराजांनी भरताला अनुग्रह दिला. राजा भरतांना अनुग्रह दिला, पण महाराजांनी काही चौकटी सांगितल्या. राजा हे फौज फाटा लवाजमा हा पाठवून दिला. वस्त्राची मर्यादा सांगितली, मान्य केली. राजाने महाराजांना गुरु म्हणून स्वीकारलं. ते असं सहजासहजी नाही स्वीकारलं. म्हणून एक मन होती, पाणी पिना छान केन गुरु करना पछान.
एखाद्या वेळेस 100-200 श्लोक पाठ असले म्हणजे चांगला असतो का? अभ्यास कमी असला तरी चालेल, आचरण चांगलं असलं पाहिजे, त्याला साधू म्हणायचं. जाईओ तुमाते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैशेनो. खाली बोट नव्हतं केलं बरं, वरी बोट केलं, कारण वरी 6 लोक नालायक होते. आम्ही विष्णुदास तैशेनो. आता जर देहूतल्या मालकावर असा प्रसंग आला असता तर खाली कोणाकोणाकडे बोट केले असते? मला असं वाटतंय गाथ्यात जितके अभंग आहेत तितके माणसं सापडले असते तुकोबारायला, चुका करणारे. त्याच्यामुळे ते म्हणले असते ते नाही, ते त्या काळात झालं ते बरं झालं. वरी चुका करणारी होती, खाली शक्यतो चुका कमी करत होती माणसं. अनभिज्ञ माणसं होती, साधी माणसं होती, मर्यादा सांभाळणारी माणसं होती. किती मर्यादा होती सांगू तुम्हाला. माझ्या डोळ्याने एका माणसाची मर्यादा पाहिली, डोळ्यानं. गावातला प्रतिष्ठित व्यक्ती मारुतीरायाच्या मंदिराच्या पायरीवर बसलेला आहे. गावातला प्रतिष्ठित व्यक्ती, आणि त्याच गावातला एक लोकांच्या शेतात काम करणारा एक गडी बिडी तोंडात घेऊन मंदिराकडे चालला होता. पाहिलंच नाही, रस्ता असा घर ओलांडलं, बाक मारल्याबरोबर पाहिलं तर आमके आमके वाट्यावर बसलेले. तशीच बिडी मांडीला इझिली, मांडीला इझून टाकली. इतकी मर्यादा सांभाळत होती माणसं. मग ही मारुतीच्या वाट्यावर बसल्यालाही मर्यादा सांभाळित होता, आणि तो श्रीमंत होता, पण बारकी माणसं मर्यादा. दोघांनी आचारसंहिता पाळली की गोष्टी गोड होत असतात. मी एक नेहमी सांगत असतो, सुनाला, सासऱ्याला जर सून बैठकीत सगळ्या गोष्टी देत असेल तर सासऱ्याने बैठकीत फक्त आदेश द्यायचा, सुनबाई चहा घ्या, दूध घ्या, कॉफी घ्या, काळा घ्या, गोरा घ्या, काय चहा घ्यायचा असेल ते घ्या. सुनबाई 2-4 जण आलेत, 5-4 कप चहा टाका बरं. जी मामांजी. ही सासऱ्याची झाली आचारसंहिता. आणि सून जर सासऱ्याला चहा वगैरे घेऊन आली असेल तर तिने पाठवून पदर घेतला पाहिजे. ही झाली तिची आचारसंहिता. सून जर पाठ झाकून पदर घेऊन सासऱ्याच्या पुढून जात असेल आणि सगळ्या गोष्टी बैठकीत देत असेल, तर सून स्वयंपाक करत असताना सासरा मुद्दाम चुलीला पाय लावून शेकत असेल तर या सुनेनं पेटलेली धिलपी हातोड्याने त्याच्या तोंडात ठोकायची. इकून निघली पाहिजे, इकून निघली पाहिजे. आचारसंहिता मोडतो ना. कुठलीही गोष्ट एका बाजूने होत नसती. रुपयाची एक बाजू घासा, नाणं चालत नाही. सुख आहे, दुःख आहे, रात्र आहे, दिवस आहे, घर आहे, दार आहे, ह्या प्रत्येक गोष्टी आचारसंहितेच्या चौकटीत वागला की संपला. महाराज आमचे केस ढवळे झाले, आम्ही लय कीर्तन, तू काय ऐकलं बोंबल्या? तू एकूण कानातून ऐकलं, निकून सोडून दिलं. सोनाराच्या नळीसारखं काम केलं, तो काय केलंस काम? नुसता सांगतच सुटला. तुझी पात्रता तरी काय, योग्यता तरी काय, लायकी तरी काय? आपण आपल्या मर्यादा सांभाळल्या की विश्वात भीती नसती कोणाची. मर्यादा सांभाळत राहायची. आचारसंहिता आहे, नियम आहे. तसं नाही तपासलं महाराजांना. हल्ली काय असतं माहितीये का, त्यांच्याकडे फार मोठं संस्थान आहे, त्यांच्याकडे 1.5 कोटीची गाडी बसायला आहे, काय त्यांचा शिष्य परिवार आहे. याच्यावर महाराज शोधायचा नसतो रे. महाराज त्याच्या आचरणाच्या चौकटीतून शोधायचा असतो. आचरणाच्या चौकटीतून शोधायचा असतो. नारदाला बँक बॅलन्स होतं, नारदाला शर्ट होतं, शर्ट नव्हतं त्या अर्थी खिसा नव्हता ना. 1 रुपया सुद्धा नारदाकडे नव्हता. या देशातले आब्जन, खरवम, निखरवन, पद्मन, कोटी हे शब्द चिल्लर आहेत, हे पांचट शब्द आहेत. इतकी श्रीमंत माणसं ज्यानं मारली त्या वाल्याचा वाल्मिक
वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचा महर्षी वाल्मिक 1 रुपयाजवळ नसणाऱ्या नारदाने केला. काय होतं नारदाचं श्रेष्ठ आचरण. वागणं गोड आहे. माझं मत आहे अभंग कमी पाठ असली तरी चालतील, पण आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणा, त्याच्यासारखा भारतात महाराजच नाही कोणी. तो अतिउत्तम साधू, तो सर्वश्रेष्ठ साधू, तो फार मोठा साधू आहे. परवाला महाराजांनी कीर्तनात सांगितलं, अष्टसात्विक भावाचं कीर्तन ऐकलं परवाला. आपल्यालाही खळखळून हसवलं त्यांनी, पण ओव्या सुद्धा तितक्याच म्हणल्या. संप्रदायात नुसते विनोदच होत असतील आणि अभंगाचं कडवं आणि ओया जर येत नसतील तर ते कीर्तन नदीला गेलं. नदी पण घेत नाही त्या कीर्तनाला. फुरसन जसं फेकून देते का नदी, तसं फेकून देणार. ठीक आहे, मंदपाला झालर असावी, त्याबद्दल दुमत नाही. अष्टसात्विक भाव कितीतरी ओया, नाथबाबांच्या ओया ऐकल्या, माऊली महावैष्णव आहे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या कितीतरी ओया. मला वाटतं 30-35, मी मोजत होतो बोटावर, 30-35च्या पुढे ओया ऐकल्या. असं काही ऐकलं की असं बरंच वाटतं. 1 किलोभर तांदळामध्ये 1 चमचाभर जर खडे निघत असतील तर त्याला तांदूळ म्हणायचं. पण किलोभर तांदळात जर वाटीभर खडे निघत असतील तर त्याला मात्र म्हणायचं. मात्र कळतं ना तुम्हाला? मग ती नदी उधवायला न्यावं लागत असतं मात्र. मग जो कोणी एखाद्या क्षेत्राचं मात्र करत असेल तो हरामखोर आहे. मग ते राजकीय क्षेत्र असेल, ते व्यापार क्षेत्र असेल, ते प्रापंचिक क्षेत्र असेल, ते माझं आध्यात्मिक क्षेत्र असेल, याचं मात्र नाही करायचं. घ्या ना, तुम्हाला विद्वत्ता दिली देवानं. एखादा म्हणत असेल मला फार सुंदरशी चाल म्हणता येते, 1 लाख रुपये घे, पुढचा उतू आल्याच्या नंतर तुला देईल, त्याबद्दल काही नाही. पण ते 1 लाख रुपये घेतल्याच्या नंतर इथंच जेव ना. धाब्यावाल्याला फोन करून तिथं जेवायला आहे, सगळं मातीत गेलं. नाही तर गावरान तुपाचा डब्बा घेऊन घरी जाणार आहे, घरी जाय. भजेही गावरान तुपातच तळ, पुऱ्याही गावरान तुपातच तळ, शिराही गावरान तुपातला कर. पंढरपुरातला मालक तुझ्यावर प्रसन्न होईल. पण रस्त्यात जर नालायकपणा केला मग मात्र केलं तो मात्र. महाराजांनी, राजा भरतांनी महाराज तपासला. कसा तपासला ऐका, वेगात सांगतो. राजा भरत महाराजांच्या आश्रमावर गेले, पाहिले तर एका झाडाखाली गाय आणि वाघ होता, गाय आणि शिव होता. एका झाडाखाली वाघ आणि हरिण होतं, एका झाडाखाली शिळी आणि लांडगा होता, एका झाडाखाली सर्प मुंगूस होते. तर राजाने विचार केला, हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतील किंवा फायबरचे असतील. आताचा प्रचलित शब्द सांगायलो. त्या काळात राजानं काय समजलं असेल देव जाणे. राजा स्वतः गेले, पाहताच तर राजाला बघितल्याबरोबर सिंहानं एवढी अशी, म्हणजे त्याला खाण्यासाठी नाही, एवढी अशी किंचाळी दिली, ती डरकाळी दिली. गर्जना केल्याबरोबर राजाने स्वतःच्या कष्ट्याला पाठीमागून हात लावला, निष्ठलं काय धोतर म्हणून. कारण तो सिंह गरजलता ना, कुत्र थोडंच. कुत्र भुकल्यावर आपण सरपण कुठं टाकायचो, परसदारात. परस असायचा घराच्या पाठीमागं परस. आता ह्या उलट्या चुली आल्या तेव्हापासून सरपणाची कमतरता, म्हणजे काही एवढी गरज नाही पडली. हे म्हणजे या गॅस बऱ्यापैकी लग्नात द्यायला लागलेत. अग्नी हा लग्नात देत नसते, गॅस सोबतच द्यायले. दोघांचा वाद झाला पेटून घ्यायला लगेच. काही काही गोष्टी निषेध सांगितल्या. लग्न इतकी सोपी गोष्ट समजू नका तुम्ही. महाराज प्रपंचाच्या सुरुवातीला विधीचं सूत्र ज्याच्यात दाखवल्या जाते, नियमाचं सूत्र ज्याच्यात आराखडल्या जाते, नियमाची चौकट ज्याच्यात आराखडल्या जाते, त्या संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे मंगल संस्कार आहे, लग्न संस्कार आहे. माणसाने त्याचा चिमणा चिमणीचा खेळ मांडलाय. एक मंगलाष्टक माहित असेल तुम्हाला. अंतपटाते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे.
विद्वान माणूस इतक्यावर बोलायला एक 15 दिवस बोलल विद्वान व्यक्ती, 15 दिवस इतक्या शब्दावर. वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. हे दोघं ती कुणी आता हातात हात गुदगुल्या करीत येते स्टेजवर. लगेच एक गाणं म्हणतंय, मेरा महबूब. अमान्य संस्कृत मान्य. हे तर द्या सोडून. लग्नाच्या अगोदर एक पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन एक पिक्चर काढायले दोघा नवरदेव नवरीचा, आणि तो अक्षदा टाकायच्या अगोदर मंडपात मोठी स्क्रीन म्हणतात का रे आजा त्याला, स्क्रीन का स्क्रीन काय असते ती लावून त्याच्यावरती सगळं दाखवायले. म्हणजे असं वाटतंय की हे 7-8 वर्षापासून दोघं सोबतच होते, फक्त यांना लेकरं व्हायचे राहिले. आणि आता अक्षदा टाकल्याच्या नंतर हे ते लेकरं जनन प्रजनाच्या कार्यक्रमाला आता हे मोकळे. राम काका प्रगती नाही अधोगती. उद्या भविष्यात रास हे रास याचे फटके फेडावे लागणार आहेत, आणि ते आपल्या संस्कृतीला फेडावं लागतील, आपल्या धर्माला फेडावं लागतील, आपल्यातल्या लोकांना फेडावं लागतील. चुका आपण करून बाकीचे फेडायला रिकामे आहेत का? त्यांच्या गोळ्या संपल्यात का? याच्याकरता सप्ते होते, याच्याकरता भागवत आहेत, याच्याकरता रामायण आहेत, याच्याकरता प्रवचन आहे, याच्याकरता वारी आहे, याच्याकरता पारायण आहे, आणि ह्या तुमच्या आमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी संत आहेत. आपण पायमल्ली करावी त्याची पायमल्ली. लोक असं काही नाही मनोरंजन वगैरे काही उगा आपलं चला हावपाव म्हणून चालला कारभार चालला, काही नाही, अर्थ नाही. याचा फटका मला सुद्धा आहे. ही जर गोष्ट अशीच वाढत गेली तर मी बाजार पळड्या माझ्या लेकरांचा रास पाहणार आहे, त्यांचा विनाश मी पळड्या पाहणार आहे. याच्यात तुम्ही सगळे भरडणार आहेत, मी सुद्धा भरडणार आहे, तुम्ही सुद्धा भरडणार आहेत, सगळे. कोणीतरी याला आळा घालणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, एका बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, तिने मंगळसूत्र 50 ग्रॅमचं घालावं, सगळी अलंकार 2 किलोची घालावं, कमळपट्टा असेल, गळसूत्री असेल, बाजूबंद असतील, गळसरी असेल, मेखळा असतील, बिंदी असेल, पाचू असतील, पदक असतील, अर्जव असतील, मणीचाफ असेल. हे दागिने तर तुम्हाला का डोक्यावून गेले असतील तुमच्या. या दागिन्याची प्रणाली आहे लोपामुद्रेकडं. 98 प्रकारचे दागिने दिले ते सीताई साहेबांनी. पण 9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं असेल तर वजनच मरून जाईल. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. प्रत्येकानं मर्यादा सांभाळायची. किती मर्यादा हुकली माहिती का? अहो, नालायक आजोबा नातवाला बिडी पिटून आणायला लावतो. बिडी एक अशी निष्ठावंत जात आहे, इतकी निष्ठावंत बिडी आहे, ती वहड्याशिवाय पेटतच नाही. दोऱ्या लोक जळून जाईल. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की याने बिड्या वाढायचा अनुभव घेतला काय? हेही डोक्यातलं काढा. हे पाहत होतो लोकांचं. खेड्यातला जन्म आहे माझा, काळ्या मातीची नाळ जुटलेला आहे मी. मला सर्वसामान्यांच्या हृदयाचा त्यांचा व्यासंग माझ्या अंतकरणाला घासलेला आहे. मला माहिती आहे काय अपेक्षा करावं त्या आजोबानं माझा नातू चांगला निघावा म्हणून. जो आजोबा नातवाला गुटक्याची पुडी दुकानावरून आणायला सांगत असेल, बिड्याचं बंडल आणायला सांगत असेल, त्या आजोबानं त्यानं काय लाखानं भागवत ऐकले तरी त्याला फायदा नाही. तो संस्कृती भ्रष्ट करतो आणि इकडे येतो. काय अर्थ आहे त्याला? तुम्हाला एक सांगू का? मिठात घातलेला हात शहाण्याबाईनं दुधाला लावायचाच नाही, आणि मिठात घातलेला हात जर दुधाला लावित असेल तर तिनं तुपाची अपेक्षा करायची नाही, त्याचे खवडे होत असतील. आपली पिढी चांगली व्हावा याच्याकरता आधी मोठ्यांनी चांगलं वागावं, तर पुढची पिढी चांगली होत असते. कधी लक्षात ठेवा. एखाद्याच्या घरी पाहायला गेल्याच्या नंतर इतकी सात्विकता बघायला भेटते. देवा
काय औदार्य, काय श्रीमंत, काय वैभव आहे, तरी पण यांच्या घरातली लेकरं किती सात्विक आहे. रात्री आम्ही कार्यक्रम आटपून एका घरी जेवायला गेलो. क्लास 2 ची पोस्ट होती त्या मुलाला, क्लास 2 ची पोस्ट. तो नाही बसला पंक्तीला जेवायला. तो बापू आपल्याला वाढायला होता. तो क्लास 2 झालेला माणूस, काय गरज आहे त्याला? एखादा म्हणील हे आमच्या आजोबाला अक्कल नाही, हे महाराज घेऊन सुटत आहे घरी. हे का आपला ऊस तोडायला येणार आहेत, का गहू कापायला येणार आहेत, का सोयाबीन कापायला येणार आहेत? काय घेणे आपल्या महाराजांशी यायचे आपल्याला? याच्यावरून लक्षात येते त्या घरातली लोक चांगलं वागली. सुमनु आणि शुद्धमती पाहलं राजानं, सुहानी गर्जना केली. अरे बापरे, खरा सुहान. महाराजांनी विचारलं, महाराज काय? काही नाही म्हणे, या भूमीमध्ये निर्वैर भूमी आहे. साप मुंगसाला चावत नाही, मुंगस सापाला खात नाही. राजाने विचार केला, एवढं मोठं वजन ज्याच्या भक्तीत आहे त्या साधूला आपण गुरु करून घ्यावं. असे मुनिश्री शृंग नावाचे एक साधू होते. मुनिश्री शृंग. त्यांच्या 16 कोसापर्यंत, योजनापर्यंत जमीन निर्वैर होती. त्यांनी तिथे केलेल्या नामाचा प्रचार, वेदाचा प्रचार, शास्त्राचा प्रचार. प्रचार हा शब्द चला कळण्यासाठी वापरतोय. पुराणाचा प्रचार म्हणजे वाचन, विवरण. त्या पुण्याईचं बळ होतं, ताकद होती, ताकद होती. तुम्ही या समाधीतल्या साधूला साधं समजू नका. हे साधू म्हणजे पेटलेलं विस्तवाचा आगार आहे. आणि ते बी एवढा सागणी नाही बरं. आकाश जाळायची ताकद आहे यांच्या भक्तीमध्ये. म्हणून तुम्ही कोणी कोण्या कोपऱ्यात राहत जा, पण ह्या 100-200 फुटाच्या जागेत आलं की बाकीचं इसरत जा, तर तुम्ही मोठे होणार. मी तुम्हाला भीती घालतोय, मला तुम्हाला भीती घालून काय कमवायचंय? तुम्ही का माझ्या भावकीतले आहात? का माझ्या 100-200 मुली इथे दिलेल्या इतक्या नसत्यात माणसाला? इथं दिलेल्या आहेत का इथल्या तिथं करायच्यात? काही संबंध नाही ना. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा माणूस आपलं काही वैर साधण्यासाठी एखादा करीत असेल असं म्हणून तुम्हाला भीती घालत नाही. विश्वात सर्वात मोठं तेज कोणाकडे असेल तर साधूकडे असेल. जगातला पाप जर कोणापाशी वाकत असेल तर फक्त संतांपुढे वागतोय. त्यानं चांगले चांगले तुडिलेत, फक्त भेटतोय त्यांना. आपल्याला मर्यादा काय सांगितली माहिती बापू? प्राणाही परोते प्राणापेक्षा मज आवडती निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. माझ्या पंढरीतल्या मालकांना, माझ्या विश्वाच्या मालकाला ती माणसं आवडतात जे भक्ताचं वर्णन करतात. सामान्य नाही, सामान्य. तुमच्या भागातला किती मोठा श्रीमंत असू द्या, त्याची 53वी पुण्यतिथी करायला त्याचे पोट्टे रिकामी नाही. बरं जरी केली तर त्याच्या पुण्यतिथीला 51 पोते साखर द्यायला लोकांच्या गोळ्या संपल्या नाही. का होते माहितीये? अधिकार या लोकांचा. काय अधिकार? आचरणातलं वागणं, चौकटीतलं वागणं. हे त्यागाचे मूर्तिमंत पुतळे आहेत. आता समाधीत असते तरी जाज्वल्य पुतळे, चेतन पुतळे. त्या लोकांना भ्यायचं कशा करता? विश्वाच्या मालकानं पाठवलेली ही देवदूत आहे आपण नीट वागण्यासाठी. ही अशी प्रांताप्रांतात जर साधू जन्माला आली नसती तर आपल्यात आणि ऊसातल्या डुकरात काही फरक पडला नसता. आपण जनावर म्हणून फिरलो असतो, जनावर म्हणून. कृपा यांची. राजा भरताने विचार केला एवढा मोठा महात्मा आहे, चला आपण आता गुरुच्या चरणावर लीन झाले, दीक्षा दिली, राहिले तिथं. अत्यंत गोड काम करत होते. पण एके दिवशी स्नाना करता गेले. स्नानाला जाता जाता गंगेच्या कडेवर आहेत, कपडे ठेवले, कुबडी फावडी ठेवली.
तेवढ्या अवकाशात एक हरीण पळत होती, तिच्या पाठीमागं वाघ होता. त्यानं जोरात गर्जना केली आणि त्या हरिणीनं पाण्यात प्रवेश केला आणि ती पाणी तोडीत तोडीत पलीकडे जात होती. पण तिचा प्रसूत काल जवळ आलेला होता. त्या आवेशानं भीतीपोटी तिच्या पोटातला गर्भ त्या पाण्यात पडला. हरिणी पहिल्या तीराला गेली, पण तिकडच्या तीराला जात असताना इकडे वाघ आहे, करावं काय. राजा भरताने आतमध्ये प्रवेश केला आणि त्या चिमुकल्या जीवाला वाचवलं. इथं मोहाच्या बाबतीत वर्णन आलंय. प्रत्येक गोष्ट अतिघातक असते, अतिघातक असते. एक पुरावा आला हिंदी भाषेत. गाय पण अंध आहे, गाय आहे पण आंधळी आहे. कबीरांचा पुरावा आहे. कबीर कहे जगांधा, अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया, झुटी चाम छटाय. अंध गाय वासरू मृत्यू पावले, पण तिला मला कळत नाही. झुटी चाम छटाय. काय साध्य आहे तिला? त्याच्यावर अति आसक्ती ठेवणं कितपत तिच्यासाठी फायद्याचे? नाही 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 नाही. तसा मोह कधी कधी घातक ठरत असतो. आपण धृतराष्ट्राच्या बाबतीत बोलतो. तुम्हाला किती धृतराष्ट्र दाखवायचे? त्याला मरुस्तर वाटते मॅच आमदार व्हावा, पोरानं फार्मच भरू नये. कधी कधी पोर आहे ना बापायच्या आतमध्ये गाचंड्या धरल्या, बस न म्हाताऱ्या आता मला होऊ दे ना आमदार. किती गाव पाहिली महाराष्ट्रातली, मी किती पाहिली. गोळ्या संपल्या थोड्या माझ्या. म्हणलं का होते, का बोलत नाही? काय नाही म्हणले, ते पोराला फॉर्म भरू द्यायला नाही म्हणून ते बापाच्या विरोधात. म्हणजे आता काही धृतराष्ट्र नाहीत काय? धृतराष्ट्र तरी वेगळा होता, त्याला पोरायचा मोह होता, यायला यायचाच मोह आहे. हे धृतराष्ट्रापेक्षा हजारो पटीनं वाईट. राजा भरताचं चित्त त्या हरिणावर जोडलं. हरिण 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 अख्खं जीवन गेलं. हरणाचा लळा लागला. एके दिवशी हरिण त्याच्या कळपात मिसळून गेलं. एखाद्या हरणातल्या मोठ्या शहाण्या हरणाने सांगितलं असेल, कुठं माणसाच्या नादी लागतो, हे मायबापाची संपत्ती हिसकून घेऊन रट्टा लावतेत आणि मायबापाला विचारित नाहीत. इतक्या पानशेट लोकांच्या तू कशाला नादी लागायला, चला आपल्यात. हरिण हरणाच्या कळपात मिसळलं. तुम्हाला एक सांगू, विश्वातल्या कोण्या माणसाला लहान म्हणायचं नाही, विश्वातल्या कोण्या माणसापेक्षा आपल्याला स्वतःला लहान म्हणायचं नाही. जी माणसं दुसऱ्यापेक्षा स्वतःला कनिष्ठ समजतात ती माणसं विश्वात जगण्याच्या लायकीची नसतात. 500 एकरवाला माणूस आहे, त्याच्याकडे बघून 1 एकरवाल्यानं कशाला दुःख मानायचं? अरे जन्म दिलाय देवानं, तो 500 एकरावर मजा मारित असेल, आपण 1 एकरावरच 2 टाइम जेवायचं किंवा 3 टाइम जेवायचं, अंगाला साधी कपडे घालायची आणि प्रतिष्ठित जीवन जगायचं. असं म्हणून जगणारी माणसं विश्वात मोठी असतात. गरुडाची पंख मोठी आहेत, मग गरुडाच्या पंखाकडे बघून चिमणीनं उडणं सोडायचं काय? नाही, चिमणीनंही तिच्या महिमेत उडायचं. असतील गरुडाची पंख मोठी, अरे माझा जीव छोटा, माझी पंख छोटे, तरी विश्वात भ्रमण करण्याची ताकद मला विटेवरच्या मालकानं दिली, याचा स्वाभिमान चिमणीला असला पाहिजे, तर तिला हिला जगण्याचा अधिकार आहे. आणि चिमणी काय त्याचे पंख मोठे, काय त्याचे पंख मोठे, काय त्याचे पंख मोठे, आली मांजरण हाणलं हिला. स्वतःला कमी समजायचं नाही. एक दुसरंही वाक्य, याचा पुन्हा विप्रयास होऊ नये. स्वतःला आवाजतो मोठं समजून दुसऱ्याचे बी वाबाडे काढायचे नाही, हे बी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्वतःला साधं समजायचं. गुरुजी दृष्टांत सांगायचे. एक दगड फोडणारा माणूस होता. त्याची मुलगी लग्नाला आली आणि त्यानं सांगितलं आपल्याला अशा जावायला पोरगी द्यायची की तो जगात सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. सर्वश्रेष्ठ. रस्त्यानं शोध घेत 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 चालला होता. त्याचा मित्र सोबत होता.
उन्हाळ्याचे दिवस होते, कडकड 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 तापलेलं ऊन होतं आणि त्याला घाम सुटला होता. मित्राला म्हणला, का रे आता ह्या आजच्या उन्हात विश्वातला कोणी श्रीमंत उभा राहिला तर त्याला घाम येणार का? हो म्हणे, सूर्य भेट नाही कोणाला. 500 एकरवाला उभा राहू, मंत्री उभा राहू, आमदार राहू, खासदार राहू, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, सोसायटीचा मेंबर, उपसरपंच, कोणी राहू, त्याला घाम येणारच. मग ते म्हणले सगळ्याचा घाम काढतोय, ज्याच्यात ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात, आपल्याला त्याला पोरगी द्यायची. घेतलं बोलून. येत असतो दृष्टांतातला खाली. घेतलं बोलून म्हणले, काय जावई, आम्हाला आमची मुलगी सुंदर आहे, तुम्ही काय वरदक्षिणा मागताल ती देऊन टाकतो, पण आमच्या मुलीशी लग्न. ते म्हणले, का बाबा तुम्हाला काय, तुमच्या इकडे मुलं वगैरे नाही? नाही म्हणे, तुम्ही फार मोठे आहात, काय तुमचा प्रकाश आहे सगळ्याला. ते म्हणले, एक काम करा, माझा प्रकाश आहे पण घाम काढणाराचे, माझ्यापेक्षा शीतल प्रकाश चंद्राचा आहे, सगळ्यासाठी लाभदायक आहे. लगेच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा, काय चांदन टिपूर पडले. ते सूर्याचा प्रकाश सगळ्याचा घाम काढतो. वरुताम काया स्वेदा तिजा येते, सगळ्या शरीराला घाम काढतो, कशाला त्याला पोरगी द्यायची? बघा चंद्राचा प्रकाश काय शीतल प्रकाश आहे तुम्हाला. चंद्र म्हणला, सगळं खरंय बाबा, पण ढग तोंडावर आला की सगळा अंधारच. ढग तोंडावर आला की. ते म्हणले, एवढा मोठा शीतल प्रकाश देणारा चंद्र, याला जर ढग झाकीत असेल तर याच्यापेक्षा ढग मोठा आहे, आपण ढगाला मुलगी द्यावी. घेतलं त्याला बोलून, शेवायचा भात केला, गावरान तूप वगैरे काय असेल ते खाऊ घातलं. म्हणजे तुम्हाला पोरगी द्यायची. कशामुळं? अहो तुम्ही सूर्य पण झाकतात, त्याला आपण शिराळ पडलं म्हणतो. मग सूर्याच्या तोंडावर ढग गेल्यावर झाकतं का नाही सूर्य? चंद्र झाकतो का नाही? ह्या दोन्ही बेट्याला, निशापती आणि दिनपती, दोघायला झाकता तुम्ही. तुम्ही किती मोठे आहात? ढग म्हणलाय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, मी मनान ढाक झाकीत नाही, मला वार ढकलीत आहे. ह्याला द्यायची नाही म्हणले, वाऱ्याला पोरगी द्यायची. वाऱ्याला बोलून घेतलं, काय म्हणे तुम्ही आमक्या आमक्या घरावरची पत्र उडीले, आमकं झाड पाडलं, ते आमक्याची वळई सुडी गेली, गंजी गेली, काय काय उडीता, मंडप उडीता. वार म्हणलं, सगळं उडीतो पण दगड नाहीत उडत गडे. आणि ते म्हणलं, दगड तर मीच फोडीतो ना. आणि मग तू ह्याच कुळात दिन सुमळ्या, कशाला येणार याला इकडे तिकडे फोकट चाफायला? चाफ्या म्हणून कुळ पाहून कन्या. वा द्रव्यानी कन्या येथे कुळकर्म शोधन्या. स्वतःला लहान म्हणायचं नाही, तो दगड फोडणारा माणूस आला, जाऊ द्या म्हणला, हत्तर तो मै फोडता. हरिण त्याच्या जातीत मिसळलं 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 जातीत. राजा भरताला चिंता पडली, वाघाने धरला असेल का? तै केशरियायाननेषु व्याघ्रायाम पदा जायते, बिडालकेषु घ्रासायाम यत्पुरशिका सर्पदंशानायाम मम यम पाडसाय स्थितो चित्ते 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 विरहाति जायते. काय गोड वाक्य केलंय. केशरीनं खाल्ला असेल का शिवानी? वाघाचा पद म्हणजे पंजा लागला असेल का? बिडालक म्हणजे लांडग्याचा घात झाला असेल का? सर्प इंचू चावला असेल का? हरिण 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 करत म्हणे राजाने देह सोडला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासना वढाळ गाय गड्यान, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यान, वासना वढाळ गाय. एखादा पशु असा असतो, त्याला लोहन न घाला तरी उडी हानी नाही. काही जनावराच्या मनात आलं सर्वा बांधा, कोणी सर्वा कोणी सर्वा कोणी कळवा, ते पाय बांधण्याची पद्धत आहे, तरी उडी हाणते. हो पाहिलं पाहिलं.
एक गाय तिच्या वासराला हात लावू देत नाही ती, बिलकुल नाही. वैरण घेऊन गेल्यावर मुकाड्या खाती, पण जवळ गेल्यावर धडी किती. स्वभाव गुण आहे तिचा, स्वभाव गुण. 70,000 मसड आणली आमच्या मित्रानं. बाजारात दूध काढ 12.5 लिटर दूध निघलं एका टायमाचं. काय मसूड होती दांडी. एका टायमाला 14 पेंड्या खायची मकाच्या. दूधही 12.5 लिटर देत होती. पण दूध काढणं झाल्यावर शेवटचा अर्धा लिटर काढायचं राहिल्यावर काढणाराचे दात पाडीत होती. दूध तर सांडीतच होती, पण काढणाराचं थुत्तर फोडीत होती. ह्या गाईला चौथ्या दिवशी जवळ बाजार नसेल तरी पलीकडच्या बाजारात नेऊन त्या म्हशीला, गाईला नाही म्हणा, त्या म्हशीला नेऊन काढून द्यावा. ओढाळ पण आहे तिचा, तो तिच्याकडे तो वात्रट पण आहे. चला, वासना फार विचित्र आहे. जन्माच्या आणि मृत्यूच्या मधलं जे कनेक्शन आहे ती वासना आहे. आपण जी शिल्लक ठेवता का ती आपल्याला त्याला कारणीभूत ठरते. एकाचा धंदा होता चामड्याचा. टाइम किती झाला बापू? बर, आज किती विकत आहे? 12 ते 3. एवढं सांगून देऊ. किती वासना विचित्र. चमड्याचा धंदा होता आणि त्या व्यक्तीनं चमडे विकत आणायचे बाजारातून. घरी आल्यावर त्याचा मग त्या पूर्वीच्या काळात काय करायचे माहिती का? चमड्याच्या ह्या मोटारी नव्हत्या ना, घरचं पाणी भरायला पखाली होत्या आणि शेतातलं पाणी भरण्यासाठी मोठी होत्या. मोठच म्हणायचे ना तुमच्या, मोठ. जुन्या काळातल्या मोठ्या असणाऱ्या विहिरी जर बघितल्या तर आताच्या आर्किटेक्टला आणि इंजिनियरला रुमाल काढून कपाळ पुसावं लागल. कशाच केल्या असत्या, कशा केल्या असत्या विहिरी, कशा केल्या असत्या. दगडाला छिद्र. एका वेळेला 2 मोठी चालायच्या विहिरी, 2 भरे. माणसाच्या हाताने 7-7 हाताचे दगड, उभे 4. आणि बैलाला पाणी प्यायसाठी काय करायचे? इकून काळी माती लावायचे, दोन्ही थारोळे भरलेले. या बैलन पाणी पित राहा. त्याला समोर एक कणा, कण्याच्या वरी बगाड, बगाडाला एक चाक, चाकाच्या वरी नाडा. कण्यावर जी दोरी असते त्याला सौंदड म्हणतात. आणि नाड्याला एक मंडपी असती बसायला, 2 छिद्राची, खालून वावलेला नाडा. आणि मोठ हाणणाऱ्यानं त्यानं मोठ टप्प्यात आल्याच्या नंतर त्याच्यावर बसायचं असतं. उताराला मोठ धावल्याच्या नंतर, बैल अर्ध्याच्या पुढे गेल्याच्या नंतर बैल अलीकडच्याच कडीला तहाच बसला, बगाड अंगाव आलं. असं नसतं रे सुमळ्या. याच्यावर एक दुसरं एक गोष्ट सांगतो. ज्याला मागचा आणि पुढचं ध्यानात आहे का त्याला या संस्कृतीत जगण्याचा अधिकार आहे. त्याला संसार कुटुंब प्रणालीत जगण्याचा अधिकार आहे. ज्याला मागचा आणि पुढचं ध्यानात राहत नाही का त्याला बैल म्हणायचं. बैल नाही, शब्द माझा वापस घेतो, त्याला बैल नाही म्हणायचं. हे ते लांडगे ऊसातलं. बैलाला मागचं आणि पुढचं भान आहे. मोड ज्या वेळेला पाणी भरायला विहिरीत जाते त्यावेळेला बैल आखडावं लागते. तर बैल किती आखडतो माहितीये का? शेवटचे पावलं जिथं आले तिथंच बैल आखडतो. त्याला माहितीये याच्यापेक्षा जास्त माग गेलं की बगाडन आपण विहिरीत जाऊ शकतो. ओढू द्या ना येडपटानं, येत नाहीत बैल माग, उरफाटून घेते, येणारच नाही. कोण? शहाणा बैल. आणि बैल मागचं लक्षात ठेवते जोशी काका, पुढचं किती लक्षात ठेवते सांगू तुम्हाला. किती बी नालायकानं त्याला चाबूक हाणू द्या, आसूड हाणू द्या, छकारी हाणू द्या,
तरी बैल शेवटच्या पावलाच्या पुढे जाणार नाही. त्याला माहिती आहे मोठन बगाड इकडे पडणार. शहाण्या बैलाला नुसतं चल म्हणलं की तिथे जाऊन बैल उभा राहणार. सर म्हणल्याबरोबर तिथे येणार. मागचं आणि पुढचं ध्यानात आहे. म्हणून पाणी बिवर येत आहे आणि पाणी आणायलाही मोठ खाली जाते. हे ज्याला मागचं आणि पुढचं ध्यानात राहते का त्यानं सांगावं मी माणूस आहे. ज्याला मागचं आणि पुढचं ध्यान नाही का, मागची गरिबी असेल, आता श्रीमंती आली असेल तरी मागचं ध्यानात ठेव. आणि मागची श्रीमंती असेल, आता गरिबी जरी आली असेल तर मागचं ध्यानात ठेव. या दोन गोष्टी ठेवून जो जगतो का त्यानं स्वतःला म्हणायचं मी माणूस आहे. गरिबी आल्यावर लाच सोडतो का तो पांचट आहे. आणि श्रीमंती आल्यावर मस्ताडतो का तो पण पांचट आहे. म्हणून गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये. तुम्ही पुन्हा म्हणता लाज सोडी. लाज सोडणं म्हणजे लाचारपणा. लाजू नये याचा अर्थ आपली परिस्थिती नाजूक आहे, आता आपण काम करायला पाहिजे, याला म्हणतात लाजू नये. नाहीतर मग कमाई नोकराची आणि ते कामदाराची. नोकरा इतके पैसे कमवायचे आणि ते कामदार इतकी केल्यावर मेळ बसत असतो का. हे मागचे पुढचे सूत्र ज्याच्या ध्यानात येतो संसारात जगण्याच्या लायकीचा आहे. ही वासना फार विचित्र आहे. सूत्र हीच करून टाकती ना. मोठी करायचा धंदा होता. जिनच्या पॅन्टीवाल्याला पुन्हा एक सांगतोय, ज्या वेळेला मोठ अशी भऱ्याच्या वरी येते का 1.25 फूट, त्यावेळेला मोठीला एक पदर असतो, पुढेचा एक पनाळ, ते वरी असतो चिटकलेला. ज्या वेळेला कण्यावर पाय द्याला त्यावेळेला मोठीचा पनाळ खाली येत असतो. भाड 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 पाणी पडत असते. ते जर चुकीच्या वेळेला पाय द्याला तर बैलाची बेजारी केलीस रे. तो बैला हाणणाऱ्या बैलानं बैलाची बेजारी केली. भाकरी खाणारा बैल चारा खाणाऱ्या बैलाची बेजारी करतो. फार सूत्र आहे. शेती म्हणजे गाफील माणसाचं काम आहे का. शेतीसाठी सुद्धा डोकं लागतंय. शेती परवडत नाही म्हणणारे कितीतरी सुंबळे भेटलेत मला. माझ्या भाषेत सांगतो कितीतरी पांचट भेटलेत. मी एक म्हणू शकेन, या देशावर राज्यकर्ते कधी कधी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत हे मी म्हणू शकेन. पण शेतकऱ्याकडे न लक्ष देणाऱ्या राजकर्त्यांची पुढं जिवंतपणे त्याचे अंगुठे घेतील इतकाही शाप देतो. कारण शेतकऱ्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मी काल बोलून गेलो, 1 लाख लोकांच्या चपात्या करण्याची मशीन भेटल, 5 लाख लोकांचा भात करायची मशीन भेटल, पण तांदूळ आणि ज्वारी गहू तयार करायची मशीन जगात नाही. ती फक्त रक्ताचा घाम करून मातीत टाकणाऱ्या शेतकरी राजाकडे ती मशीन आहे. पण एक लक्षात ठेव शेतकरी राजांनो, तुमच्यापेक्षा माझं वय जरी कमी असेल तरी पण छाती ठोकून सांगतोय, आजही मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवरात्रीतला घट मांडण्यासाठी माती विकत घ्यावी लागते. एव्हा शेती परवडत नाही म्हणणारी माणसं मला जगात खूप सापडतील. मला शेती घेऊन दाखव रे. तू स्वतःच्या कमाईवर मला शेती घेऊन दाखव असं माझ्या मित्रांना म्हणत असतो मी. परवडत नाही असं म्हणू नकोस, शेती घेऊन दाखव. पायाला स्पर्श करून तुमच्या एक विनंती करतो, शेतकऱ्याच्या सांगायला तुमच्या पायाला हात लावून एक विनंती करतो. शासकीय धोरणामुळे शेतीमध्ये कमी अधिक मालाला भाव येत असेल, याच्यामुळे आपल्याला अडचणी येत असतील, त्याबद्दल मी सहमत आहे. मी ते दुःखही मान्य करतो, कारण मी सुद्धा शेतकरी आहे. पण ही थोडीफार कळ सहन करा आणि आपली शेती सांभाळा. या देशातला तो राजा असेल ज्याच्या नावानं 7/12 असेल. या देशातला तो राजा असेल ज्याच्या नावानं 7/12 असेल. तुम्ही इतकं सोपं समजू नका. दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. काळ इतक्या विस्तृत मार्गाने धावायला लागलाय आणि पांढरे कपडे घालणाऱ्याला अजून त्या काळाचं ध्यान नाही.
10-5 कोटी रुपये घरात असले म्हणजे बंडलं खाता येत असतात का? स्वतःच्या कष्टाने कमवलेली 2-4 पोतडे ज्वारी ज्याच्या घरात आहे त्या माणसाला 70 वर्षापूर्वी किंमत होती. 4 पोते घरात ज्वारी, 70 वर्षापूर्वी किंमत होती त्या माणसाला. शेतीवर प्रेम करा. मी नेहमी सांगत असतो, एक संतांचं मंदिर आहे, एक देवाचं मंदिर आहे. ह्या 2 मंदिर आहेत इतकं पवित्र विद्येचं मंदिर आहे. शाळा सुद्धा तितकीच पवित्र आहे. आणि या 3ही मंदिरापेक्षा श्रेष्ठ काळी माती आहे. या 3ही मंदिरापेक्षा श्रेष्ठ काळी माती आहे. तुम्हाला एक माहिती आहे का? या विश्वातला 6 प्रकारचा दोष पाण्याने आंघोळ केला जात नाही, मातीला स्पर्श केला जातोय. वेळ नाही फक्त सांगायला, पुन्हा कधी योगालाच सांगेल. मग तीर्थ जे दोष कमी करू शकत नाही ती माती कमी करती, इतकी त्या मातीत ताकद आहे. म्हणून त्या मातीवर प्रेम करा शेतकरी राजांनो. सांभाळा सांभाळा. थोडं थांबा, काळ्या माईचे दिवस येणार आहेत. अरे मंत्री जरी असला तरी सोन्याचे बिस्किट खाऊ शकतो का तो? तो चांदीच्या भाकरी खाऊ शकतो का? असू द्या ना किती बी मोठा श्रीमंत. त्याला या शेतकरी राजाने रक्ताचा घाम करून मातीत टाकलाय, त्याचीच मोती खावा लागतील. काळ येणारे, थोडस थांबा. आणि हे जरा जुरा पैशावाले सकाळी रोड जाम करायले. मी मॉर्निंग वॉकला जातो, बोंबल शेतीत जाय ना. कापणं 2 पेंड्या मकाच्या, अन्न गाईला, तो सगळं ब्लड सर्क्युलेशन होतंय. हा फुबडावानी ईद भर पॅन्ट घालीतून रोड जाम करू. तू त्या बापान टॅक्स भरला का सोमळ्या? आणि मी मॉर्निंग वॉकला जातो. जाय ना चप्पल काढून काळ्या मातीत चर ना, सगळं ब्लड सर्क्युलेशन होतंय. चालला तिकडे इकून हवा काढायला आणि तिकून तोत्तर दाबायला, माकडाची चाळी करू. तू लोकांचे व्यायाम करायचा तर गच्चीवर करणं. ह्या सुद्धा सासूचं लुगडं धुणार नाहीत, सासऱ्याचं धोत्र धुणार नाहीत, आणि निघली सकाळी व्यायामाला. अरे धुईनं सासूचं लुगडं कच कच, सगळं मोकळं होतं तुझ्या हातातलं कॅल्शियम. तिथं तुला धनुर्वात झाला, तिथं तुला पॅरेलिस आला, इकडे रोड जाम करायला चालली होय तू. यम इतका हानीन त्याला कळणार नाही कुठं कुठं हाणावं. ते येशीत बसलेला माईकवर सांगतो असं करा, तुला बी हाणायला पाहिजे म्हणायचं. शेतकरी माणसं आहेत आपण, खेड्यापाड्यातली माणसं आहेत आपण. आपलं जीवन जगा. काय भंगिऱ्याच्या नादी लागतात? नाही मी सांगत असतो. एक जण बाई आली ना आमच्या घरच्याच्या कानात औषध टाकलं. घरचे म्हणजे माझी बायको. माझे वडील 90ला जात राहिले. आई आहे माझ्याकडे, 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी. बाई तुम्ही महाराजांसोबत कधी कीर्तनाला जातात का? या शेजारनी विस्तू टाकला कानात. म्हणलं काय 7-8 दिवसापासून सारखी येते, काय म्हणते तुझ्याकडे, काय हिचं काही देणं घेणं आहे का? काही नाही बाई, त्या सारखं म्हणतात बाई तुम्हाला महाराज नेतत नाही का कीर्तनाला? मी म्हणलं वेडे, माझे धोत्र पांढरे शुपीत दिसावा, तो धुतल्याच्या नंतर अर्ध भागवत ऐकलेलं पुण्य, मी वाचिलेलं पुण्य तुला आपण मत येते, कशाला ताण घेते? फुकट कळण शेंडी वळवळ. पुन्हा नाही अपेक्षा केली माझ्या मंडळी. वारी जर आली असेल ना, ज्ञानोबा तुकोबारायची वारी, पैठणच्या मालकाची वारी, पंढरीतल्या मालकाची वारी, तर शहाण्याबाईनं नवऱ्याला म्हणायचं पुढच्या 15वाड्याचं नियोजन आता करा, आणि थोडंफार राहिलं असलं तर मी गड्याचं नियोजन मी करते 10-12 दिवस, पण तुम्ही वारीला जा. त्याचा पडू द्या पिना, घरी बसल्या बसल्या अर्धाही ना तुम्हाला. हो अर्धाही ना तुम्हाला, अर्धा. पण ह्याला शहाण्या, त्याला वान्य राहण्याला रानात पाठी ती ही जाती. हो नाही तुम्हाला लयच कापूशी असता येतो. तू लुगडं दिन असेल त्याला, म्हणजे त्याला जास्त मजा येईल. त्याच लुगड्याची ओटी करून येसन.
मला नाही वाटत. चुका करणारी माणसं भागवतात बसायच्या लायकीची नाहीतच. अहो सासू सासऱ्याची संपत्ती घेऊन त्याची तुम्ही बेइज्जती करता. कोण्या नरकात टाकावे देवाला कळणार नाही. आपल्या घरातल्या लोकांना देव मानायचे. म्हातारं म्हातारं झालं. थकलं म्हातारं. मुलांनी वडिलाला आंघोळी करता दगडावर नेलंय. पुण्य सांगतोय, पुण्य राम काका. आंघोळीला दगडावर म्हाताऱ्याला नेलं, वडिलाला नेलं. पण एका हाताने वडिलाला धरलं, एका हाताने पाण्याचा तांब्या घेतलाय. एका हाताने शरीर धरलं, एका हाताने पाणी टाकायचं. पण कंबर भरलेली होती वडिलाची. करावं काय? कमरेचं धोत्र सोडण्यासाठी एक हात घालावं तर वडील खाली पडते. शरीर शेवटच्या टप्प्यात होतं. शरीर शेवटच्या टप्प्यात होतं. त्या म्हाताऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचा वारकरी. सुनबाईनं पाहिलं, मामांजीला स्नान घालायचे, मामांजींची कंबर धुवायची. मालकाला एकट्याला जमत नाही. मर्यादा होत्या हो. सून जर सरळ समोरून आली असती, सासऱ्याची कमरेचं धोतर सोडलं असतं तर सोडू दिलं असतं का? लेकीला सोडू दिलं असतं, बायकोला सोडू दिलं असतं, माईला सोडू दिलं असतं. सुनाला कमरेचं धोतर कसं सोडू देईन सासरा? काही मर्यादा आहे की नाही? सुनेच्या लक्षात आला, पण समोरून जातात हे काही उचित नाही. पाठीमागून आल्या. अहो लोकायला गदगद होईल असं बोललो हो. 12 वर्ष दिवसाकाठी 2-2, 300 श्लोक सांगत सुटलो. पण मला माहित होतं हे त्या लायकीचे लोक नाहीत. जे चांगल्या घरानं नीट होईन ते सोनाराच्या हातोड्यानं काय नीट होते. पाठीमागून आली आणि पाठीमागून आल्याच्या नंतर बांगड्या अशा मागे दाबल्या. तिला होत्या काय बांगड्या? तिला होत्या, ती घालीत होती बांगड्या. तिने अशा पाठीमागे दाबल्या. आणि नवऱ्याला सांकेतिक शब्दात सांगितलं, असंच मामांजींचं शरीर धरा, असंच एका हातानं पाणी टाका. मी धोत्र सोडते आणि कंबर धुते. पाठीमागून नवऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बापाच्या पाठीवर पडलं. स्वतःच्या पदराने नवऱ्याचे डोळे पुसले. मालक काळजी करू नका, मी धुते. धोत्राचा गुडा सोडला, सासऱ्याची कंबर धुतली. बोरीच्या झाडाखाली दगड होता आंघोळीचा. बोरीच्या फांदीवर एक धोत्र वाळत घातलं होतं. ते धोत्र घेतलं, पुन्हा नेसवलं. पण नेसवायच्या आधी कंबर भिजलेली कशानं पुसली? पदरानं पुसली, पदरानं. आणि सासऱ्याला धोत्र गुंडाळलं. निघून गेली घरात. मुलाने बापाला उच्चारलं, बाजेवर ठेवलं. विवेकाचं टोक होता बाप. मुलगाही त्या अधिकाराचा होता. बाळा जी, माई कंबर कोण धुतली रे? रडू लागला मुलगा, रडू लागला. बापानं सांगितलं, बाळा एक बोलू तुला. आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळं गरीबाचं घाण काम करायला कोणी येत नसतंय. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन. गरीबाचं कोण ऐकत असतंय? पण एक सांगू का रे बाळा, माझी कंबर एका बाईनं धुतली. मुलानं विचारलं, बाबा तुम्ही इतक्या टोकाला गेलेत, आता तुमचं शरीर थकलंय, तुम्हाला कळालं कस काय?
अरे जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं भजन केल्यामुळं इंद्रिय जरी शिथिल झाले असतील, हातपाय, पण मन अजून तल्लख रे. माझे कान गोड आहेत. मला बांगड्याचा आवाज आलता आणि बांगड्याचा आवाज आला त्या अर्थी कोणीतरी स्त्रीने, एका महिलेनं माझी कंबर धुतली. एक बोलू बाळा तुला, पुरुषाची कंबर 3 महिलेने धुवावी. पतीची कंबर बाईनं बायकोनं धुण्यासाठी लाजू नये. मुलाची कंबर आईनं धुत असताना लाजू नये. आणि जन्मदात्या बापावर जर वेळ आली असेल तर मुलीनं बापाची कंबर धुवायला लाजू नये. तो बाप आहे, देवापेक्षा मोठा तो, लाजू नये त्याला. पण बाळा, माझी आई मृत्यू पावली, माझी पत्नी तुझी आई सुद्धा मृत्यू पावली. मुलगी बुलढाणा जिल्ह्यात आहे रे. इतक्या दुरून मुलगी कशी येईल? कोण धुतली? बाबा, तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली. डोळ्यातून पाणी याला जाग आलं होतं. इतकं माथार रडत होत. डोळे पुसली आली. बोलायला सांगितलं, बाळा सुनबाईला बोलवतो. आवाज दिला, सोयरा जी धनी. नवऱ्याला धनी म्हणायची. काय मालक? इकडे. बाजेवर बसलेलं म्हातारं होतं. धरून बशील तर मुलानं. सुनबाई जी, बसा बाजेवर. नको मामांजी. आता सुनबाई शब्द नाही पडला तोंडातून, माय शब्द पडला. माय. माय शब्द ऐकल्याबरोबरच अंतःकरण द्रवलं. सासऱ्याचं दर्शन घेतलं आणि पायथ्याला बाजार ती सुनबाई बसली. बाई, सासऱ्याची कंबर धुताना तुला मळमळ, चिळस, लाज, भय, शंका हे काही आलं नाही? नाही मामांजी. कसं शक्य आहे? निसर्गात काही सूत्र आहेत, निसर्गात काही नियम आहेत. सासऱ्याच्या पुढून जाताना पदर जर खाली लोंबकाळला तरी लाज वाटत असते. तू सासऱ्याची कंबर स्वतः धुतलीस. माझं धोत्र तू स्वतः सोडलंस. माझ्या कमरेचं पाणी तू स्वतःच्या पदराने पुसलंस. जी मामांजी, मला सांग. माय, माय शब्द वापरला. हे कसं शक्य आहे? मामांजी, तुमच्याच वयाचे माझे वडील होते. तुमच्याच वयाचे माझे वडील होते मामांजी. माझे वडील काळाच्या पडद्याच्या आड गेले. मामांजी, तुमच्यासारख्या पवित्र वेदीला लागलेलं आध्यात्मिक रत्न तुमचे सुपुत्र या कपाळाचे मालक झाले. एवढा सात्विक, सदाचारी, पुण्यशील पती ज्या सत्पुरुषापासून भेटतोय, त्या सत्पुरुषावर काही संकट आलं, शरीराने देहधर्म सोडला मामांजी तुमच्या. म्हणून बाबाजी, तुमच्या वयाचे माझे वडील काळाच्या पडद्याआड गेले. माझ्या पतीला तुमचं शरीर एकट्याला धुणं शक्य नव्हतं. म्हणून तुमची कंबर धुईपर्यंत मी तुम्हाला सासरा नाही म्हटले, तुम्हाला बाप समजिलं. बाप, बाप समजिलं. बाप.